नमस्कार. न्यूज 18 लोकमतच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. अवघ्या 6 वर्षाची असताना गीता चुकून पाकिस्तानमध्ये गेली. त्यानंतर तब्बल ती त्या ठिकाणी 16 वर्षे होती. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी गीताला भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांचे प्रयत्न सफल होऊन गीता ही भारतामध्ये आलेली आहे. गीता भारतात आल्यानंतर तिच्याविषयी बऱ्याचशा चर्चा झाल्या. त्यानंतर तिच्या आईवडिलांशी तिची ओळख पटवून दिली आणि सध्याला गीता ही छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तिच्या आईसोबत राहते. गीता भारतात परत आल्यानंतर तिच्या चर्चा झाल्या, पण सध्याला गीता काय करते हा आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडलेला असेल. तर आज आपण गीतासोबत छान खास बातचीत करणार आहोत. तिच्याकडनं जाणून घेणार आहोत की तिला नेमकं कसं वाटते, तिचे काय स्वप्न आहेत, तिची काय आवड आहे. गीता ही सध्याला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तिच्या आईसोबत राहते. गीताची आई ही मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो आणि गीता ही सध्याला शिक्षण घेत आहे. आपल्यासोबत गीता आहे, पण गीताला बोलता येत नाही. त्यामुळे तिचे जे शिक्षक आहेत ते तिची भाषा आपल्याला आज समजावून सांगून त्याच्या माध्यमातून आपण गीताशी संवाद साधणार आहोत. नमस्कार गीता, तुझं आमच्या न्यूज 18 लोकमध्ये मनापासून स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा गीता पाकिस्तानमध्ये होती आणि ती भारतात आलेली तर तिचा तेव्हाचा अनुभव कसा होता? ती जेव्हा पाकिस्तानमध्ये 6 वर्षांची असताना गेली ती तिथे, सो तिथे लहान मुलांसोबत, नॉर्मल विद्यार्थ्यांसोबत ती तिथे राहिलेली. बऱ्याचशा काही मुली होत्या. ईदी फाउंडेशनच्या ज्या काही हेड होत्या त्यांनी मला बरंच सहकार्य दिलं. पण तिथे ती प्रत्येक वेळेस विचार करायची, माझी आई बाबा कुठे आहे, मी आई बाबांपासून दूर आहे, मला फार आठवण यायची. मी सतत देवाला प्रार्थना करायचे की मला भारतामध्ये परत यायचं. आणि जेव्हा मी भारतामध्ये आले, सुषमा स्वराज यांनी मला मदत केली. मला फार त्यांचं सहकार्य लाभलं. मी जेव्हा त्यांच्याशी भेटले तेव्हा फार रडले आणि मला फार आनंद झाला. आणि बरेच लोकांनी मला बरेच प्रश्न विचारले की तू तिथे राहतेस, तू तिथे कशी गेलीस, तुला आईवडिलांची आठवण आली की नाही. तर मी सर्वतोपरी धन्यवाद देते सुषमा स्वराज यांना. आणि जेव्हा मला कळालं की सुषमा स्वराज या हयात नाही आहे त्यावेळेस मला इतकं दुःख झालं. मी फार दुःखी झाली त्यावेळेस, भरपूर रडले मी त्यावेळेस. आणि मला सतत आठवण येत राहिली की मला त्यांनी कशा प्रकारे मदत केली पाकिस्तानमधून मला इथे परत आणण्यासाठी. त्यांना मी परत एकदा धन्यवाद देते. मी ऐकलं की त्यांचं ऑपरेशन झालं होतं आणि त्या ठीकठाक आहेत, पूर्ण संपलं होतं. ते बरेच कामामध्ये बिझी असतात असं ऐकलं होतं मी. आणि मी माझ्या स्टडीमध्ये, मी माझ्या अभ्यासामध्ये असतानाच मला कळालं की त्यांची डेथ झाली, ते वारल्यात म्हणून. मला ते ऐकून फार दुःख वाटलं. आणि मी आता मला त्यांना परत भेटता येणार नाही आहे. मी फार प्रेम करायचे त्यांना. त्यांनी मला खूप सहकार्य दिलं. त्यांनी मला, जेव्हा मी त्यांना भेटले त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की तुला शिकायला आवडेल का. सो मी इच्छेने त्यांना सांगितलं की नाही, मला फार शिकायला आवडेल. आणि त्यांनी मला आलिंगन दिलं छान प्रेमाचं. आणि त्यांनी मला सांगितलं की नाही, तुला चांगलं शिकायचं आहे, मोठं व्हायचं आहे, तू भारताचीच मुलगी आहेस, कोणाच्या दडपणाखाली राहू नकोस. इथे मला त्यांनी मध्य प्रदेशमध्ये एका स्कूलमध्ये टाकलं होतं. मला तिथलं फार अवघड वाटलं शिकणं, कारण मी तीच पाकिस्तानमधून तिथे आलेली होते. मला तिथे जाणवलं की मला प्रत्येक पालक यायचे आणि मला म्हणायचे की आमचीच मुलगी आहे. सो तिथल्या मुख्यांना आणि मला बरेच वेळ त्रास झाला या बाबतीत. मी नर्वस पण व्हायचे, नाराज पण व्हायचे. आणि सध्या मी प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटरमध्ये आहे. सो मला
सध्या मी हॅपी आहे, आनंदी आहे आणि प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटरच्या माध्यमातून जे काही मला शिक्षण मिळतं आहे त्याचं मी धन्यवाद मानते सगळ्यांना. आमचे डोंगरे सर असतील, प्रशांत सर असतील, यांना मी धन्यवाद मानते. गीता सध्या काय शिक्षण घेते आणि तिला काय काय करायला आवडतं? मध्ये आता सध्या 9वीचं शिक्षण घेते आणि तिला वेगवेगळ्या ठिकाणी सहल करायला आवडतं, फिरायला आवडतं, खेळायला आवडतं. तिला बॅडमिंटन खेळते ती, काही मैत्रिणी तिच्यासोबत गप्पा मारायला आवडतं, चहा बनवून चहा सर्व करायला आवडतं सगळ्यांना, अभ्यास करायला आवडतो. नक्कीच गीताने जसं सांगितलं की तिला खेळायची वाचायची आवड आहे, तर तिचं भविष्यामध्ये काय स्वप्न आहे? तिला भविष्यात काय बनायचं आहे? तिला टीचर बनायला आवडेल. तिची इच्छा आहे की तिच्यासारखे काही लहान विद्यार्थ्यांना मी मोठी करावं आणि ती स्वतः म्हणते की नाही, मला शिकवण्यामध्ये फार इंटरेस्ट आहे. माझ्यासारखे काही कर्मबधीर काही मुली किंवा मुलं असतील जे लहान आहेत, त्यांना मला शिकवायला फार आवडेल. त्यांचे स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी मला मदत करायला आवडेल. मी परत एकदा सुषमा स्वराज यांचं फार फार आभार मानतो की त्यांनी मला मॅडम माझ्या पूर्ण हृदयामध्ये आहेत प्रत्येक वेळेस, मी त्यांना कधीच विसरणार. गीता सुषमा स्वराजांचं खूप नाव घेते, नक्कीच त्याची चरित्राचे खूप जवळ आहेत. तिला सुषमा स्वराजांच्याबद्दल काय वाटतं आणि तिला केंद्र सरकारला काय सांगायचं आहे? सुषमा स्वराजांचं मी त्यांची फार मी रूढी आहे, ते माझ्या हृदयामध्येच असणार आहे. आणि मी गव्हर्नमेंटला सांगू शकते की जर माझं पुनर्वसन करायचं असेल तर मला मदत करावी. आणि मदत कसली पाहिजे? मला वेगवेगळ्या ठिकाणी कुठे जरी गव्हर्नमेंटचा जॉब मिळाला किंवा लहान मुलांना शिकवण्यासाठी जरी मला कुठे संधी मिळाली गव्हर्नमेंटच्या थ्रू, तरी मी ती करेन. आणि गव्हर्नमेंटला तिची तीच हात जोडून विनंती आहे. ती म्हणते की मला गव्हर्नमेंटने माझं पुनर्वसन करावं. आणि सध्या मी ज्या प्रोग्रेसिव्ह लाईफ सेंटरमध्ये आहे तिथे शिकते, त्यांना पण धन्यवाद देतो. गव्हर्नमेंट जॉब आणि पुनर्वसनासाठी ती सरकारकडे मदत मागते. ही होती गीताला खेळायला, त्याचबरोबर वाचायला, त्याचबरोबर चहा करायला तिला खूप आवडतं. आणि गीताने आपल्या संपूर्ण मुलाखतीमध्ये सुषमा स्वराजांचे खूप मनापासून आभार मानलेले आहेत. गीताने सरकारला अशी विनंती केली की तिच्या पुनर्वसनासाठी सरकारने तिला नोकरी करून द्यावी आणि तिचं भविष्य हे उज्ज्वल करावं अशी तिने विनंती केलेली आहे. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.